नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एसे रायटिंग म्हणजेच निबंध लेखन. एका पेपरमध्ये एक निबंध लिहिणं एक प्रश्न येतो. आता बऱ्याच वेळा कन्फ्युजन असं होतं की कुठला निबंध आपण वाचावा म्हणजे आपल्याला परीक्षेत येईल. अनेक वेळा असं होतं की निबंधाची खूप जय्यत तयारी केली जाते. अपेक्षित निबंधाचं आपण एक मनात धरतो आणि त्याची तयारी करतो आणि अनपेक्षितपणे तो निबंध विचारलाच जात नाही आणि मग तिथं थोडासा धीर खचतो. मित्रांनो, निबंधाची ही तुम्ही तयारी करून लिहावा अशी मुळात अपेक्षाच नसते. कायदेविषयक निबंधामधून तुमच्याकडून परीक्षकाला अपेक्षा काय असते? एक तर निबंध हे दोन प्रकारचे असतात. एक रिलेटिंग टू दी करंट टॉपिक आणि दुसरा म्हणजे सोशल वेलफेअर लेजिस्लेशन. कल्याणकारी आपलं राज्य आहे, देश आहे. त्यामुळं कल्याणकारी राज्यानं देशानं कशा प्रकारे राज्य करावं, समाजाच्या काही घटकांसाठी काही कायदे करणं आवश्यक असतं. त्या कायद्याच्या अनुषंगानं निबंध येऊ शकतो. आता करंट अफेअर्स म्हणलं तर गेल्या वर्षामध्ये काय करंट घटना घडलेल्या आहेत की ज्याचे कायदे विश्वामध्ये खूप मोठी चर्चा चालू आहे न्याय खात्यामध्ये. तर आता मी अपेक्षित म्हणून सांगत नाही, परंतु अँटी डिफेक्शन लॉ ज्याला म्हणतो आपण की पक्षांतर बंदी, ह्याचे गाजलेले खटले सध्या सुप्रीम कोर्टासमोर देखील अनेक प्रकारचे आहेत. त्याच्याबद्दल एखादा निबंध विचारू शकतील. किंवा आता सध्या जे क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट हा बदलून त्या जागी 1 जुलैपासून जो नवीन कायदे अंमलात आणलेले आहेत त्याच्याबद्दल निबंध येऊ शकतो. त्याचे इफेक्ट्स अँड कॉज अँड युअर सजेशन वगैरे. तर ह्या करंट टॉपिकमध्ये अशा प्रकारचं असू शकतं. किंवा एखादा गाजलेला निकाल जर सुप्रीम कोर्टाचा असेल की ज्याचा दूरगामी परिणाम आपल्या न्याय व्यवस्थेवर किंवा कायदेच्या इंटरप्रिटेशनवर होईल असा कुठला निकाल असेल त्याच्या संबंधी येऊ शकतो. परंतु तिथं ऑप्शन असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे एखादा तरी विषय हा सोशल वेलफेअर या विषयावरचा जो कायदा असेल त्याच्या संबंधातील एखादा तरी निबंध येण्याची शक्यता असते. आता ह्या अनपेक्षित पडलेल्या निबंधाला सामोरे कसं जायचं याची आपण आज चर्चा करणार आहे. अनपेक्षित कुठला तरी निबंध आला समजा की ज्याचा आपल्याला टच नाही, त्याची चर्चा नाही, अभ्यास नाही, त्यावेळी त्या निबंधाचं टायटल व्यवस्थित वाचून घ्यायचं. तो जर समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कायद्याबद्दल विचारलेला असेल. आता तुम्ही म्हणाल की समाज कल्याणकारी कायदे कुठले? तर या समाजामध्ये कल्याण करावं लागावं अशा व्यक्ती कोण? वल्नरेबल क्लास ऑफ दी सोसायटी. हु आर व्हल्नरेबल? व्हल्नरेबल कुणाला म्हणायचं? की ज्यांच्यावर अटॅक करता येऊ शकतो. ती कमजोर लोक की ज्यांच्यावर अटॅक केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ लहान मुलं, महिला, लेबर, काही विशिष्ट प्रकारच्या जाती जमाती जे व्हल्नरेबल क्लास ऑफ द पीपल आहेत त्यांच्याकरता, त्यांच्या कल्याणाकरता काही कायदे केलेले असतात. उदाहरणार्थ चाइल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट किंवा बालविवाह विरोधी कायदा, पोक्सो ऍक्ट, तो 2012ला आलेला आहे. तर याच्या संबंधाने म्हणजे हे कुठल्या तरी एका घटकाचं रक्षण करण्याकरता केलेले कायदे आहेत. मग त्याच्या संबंधानं जर एखादा निबंध कुठलाही अनपेक्षितरित्या तुम्हाला फेस करावा लागला तर तुम्ही काय कराल? तर मित्रांनो, माझा तुम्हाला याच्यासाठी असा एक सल्ला राहील की तुम्ही फक्त आपल्या परीक्षेला जाण्यापूर्वी भारताच्या राज्यघटनेचं जे प्रियम्बल आहे, प्रस्तावना आहे, ती व्यवस्थित वाचून जावा. प्रामुख्याने त्यातले जे बोल्ड अक्षर आहेत, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलोमनली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू, काय आहे ते 5 शब्द: सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, हे जे शब्द आहेत, अँड टू सेक्युअर टू ऑल इज सिटीजन्स, आणि मग फ्रॅटर्निटी वगैरे वगैरे आहेत, इक्वॅलिटी, जस्टिस, हे जे मोठे मोठे शब्द त्यामध्ये ठळक अक्षरामध्ये लिहिलेले आहेत ते व्यवस्थित वाचा तुम्ही. कारण
प्रस्तावना जी आहे, प्रिएम्बल जी आहे, ते घटनेचा आरसा आहे. म्हणजे आपली घटना नेमकी काय सांगते हे प्रस्तावनेतनं कळतं. मग कुठलाही सोशल वेलफेअर लेजिस्लेशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा कॉन्स्टिट्यूशनल बेस काय आहे, त्या खोलामध्ये तुम्ही गेलात, तुमची विचारशक्ती तुम्ही कामाला लावली आहे आणि तुम्ही त्याचं वाचन केलंय असं जर त्या तपासणाऱ्याला दिसलं तर तुम्हाला मार्क्स चांगले पडू शकतात. आणि शक्यतो निबंधाचा प्रश्न हा सगळ्यात शेवटीच घ्यायचा, कारण त्याला असं कुठं आटपावून कुठं थांबावं याला काही मर्यादा नाही, तुम्ही कधीही कन्क्लूड करू शकता. लक्षात ठेवा, जेव्हा आपण निबंध लिहायला घेतो ना, त्याचे सिनॉप्सिस जास्त करायचे नाहीत. इंट्रोडक्शन, कंटेंट, प्रोव्हिजन्स, क्रिटिकल अप्रेझल्स, सजेशन असं इतकं जास्त जायचं नाही त्याच्या खोलात. सुरुवातीच्या पॅरेग्राफला त्या निबंधाचं इंट्रोडक्शन घ्या. त्यानंतर जर विशिष्ट कायदा त्यांनी विचारला असेल तर प्रोव्हिजन्स इन दी लॉ, म्हणजे सगळ्याच नाही तर ठळक वैशिष्ट्य जे आहेत, मेन प्रोव्हिजन्स इन दी ऍक्ट असं म्हणा. त्या निबंधाचं टायटल जर असेल की क्रिटिकली एक्झामिन तर क्रिटिसिझम लिहा. त्यांनी सजेशन्स विचारले असतील तर सजेशन्स म्हणा आणि कन्क्लूड करा, कन्क्लुजन. असे 2 किंवा 3 त्याचे फक्त तुम्ही जास्तीत जास्त 4 पॉइंट करायचे. सिनॉप्सिस वाढवायचे नाहीत आणि लांबवत जायचं नाही. आटोपशीर निबंध पाहिजे. जो कुठलाही विषय असू दे, त्यांनी जो कायदा दिलेला आहे, एक लक्षात ठेवा की तुम्ही आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13चा अभ्यास आपण केलेला आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. एनी लॉ विच व्हायोलेट दी पार्ट 3 ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन शॅल बी व्हॉइड असं आर्टिकल 13 सब क्लॉज 2 मध्ये डायरेक्ट म्हटलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक कायदा हा घटनेच्या पार्ट 3शी सुसंगतच असला पाहिजे असं बंधन आहे. त्यामुळं त्याचा कॉन्स्टिट्यूशनल बेस बघा काय आहे. आता उदाहरणार्थ आपण पोक्सो घेऊ. काय त्याला कॉन्स्टिट्यूशनल बेस आहे? त्याला कॉन्स्टिट्यूशन बेस असा आहे की तुम्ही जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये पाहिलं तर महिलांसाठी विशेष प्रोव्हिजन केल्या पाहिजेत. त्यांच्या हक्काचं रक्षण केलं पाहिजे. इक्वल पे फॉर इक्वल वर्क किंवा त्यांना सुरक्षितता देण्याची जबाबदारी. द स्टेट शॅल मेक एंडेवर टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द वुमन. अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत त्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आहेत, ते पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. तर त्याचा बेस त्याचप्रमाणे एक आपल्याला माहिती असायला हवं की इंडिया इज द मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचं भारत देश हा एक सदस्य आहे. त्यामुळं कित्येक असे डिसिजन जे असतात ते युनोमध्ये घेतले जातात आणि तिथं आपण सदस्य असल्यामुळं आपण तिथं संमती दिलेली असते की अशा अशा प्रकारचा कायदा आम्ही आमच्या देशामध्ये लागू करू. उदाहरणार्थ आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट घेतला तर आपण युनोमध्ये मान्यता दिली होती आणि ते स्वीकारलं होतं, म्हणून आपल्याला भारतामध्ये 1986ला तो कायदा करावा लागला. तर हे जे बेस असतात ना ते इंटरनॅशनल लेवलवर, नॅशनल लेवलवर घटनेमध्ये असलेल्या तरतुदी त्यांना इन ऑर्डर टू गिव्ह इफेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन दिस ऍक्ट हॅज बीन पास्ड हे आपल्याला तिथं नमूद करायला पाहिजे. कुठल्याही कायद्याबद्दल जर निबंध आला तर ती घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे म्हणून हा कायदा आलेला आहे. तर ज्या ज्या वेळी आपली एक विचारशक्ती, मी तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या निबंधाचं नाव सांगत नाही, परंतु आपली विचारशक्ती कशी असावी. आपण शिकतो, कॉन्स्टिट्यूशन शिकलो, काय शिकलो? पार्ट 3 फंडामेंटल राईट, पार्ट 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. पण पार्ट 3चा आणि पार्ट 4 मध्ये फरक काय आहे हे आपल्याला जर समजलं, प्रायव्हेट इंटरेस्ट कशाला म्हणायचं आणि सोशल इंटरेस्ट कशाला म्हणायचं, तर तुम्हाला निबंध लेखन सोपं जाईल. ज्या ज्यावेळी सरकार समाजासाठी कुठला कायदा करायला जातो त्यावेळी त्याला आव्हान कोण देतं? फंडामेंटल राईट्स माझं व्हायोलेट व्हायला लागले म्हणून एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आव्हान देत असते आणि शासन समर्थन करत असतं की आम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीला इफेक्ट देण्याकरता हा कायदा केलेला आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही आर्टिकल 37B आणि C म्हणलंय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी बद्दल, तर त्यामध्ये काय म्हणलेलं आहे? देअर शॅल नॉट बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक अँड नॅचरल रिसोर्सेस इन टू फ्यू हँड्स. मग जर समजा एखाद्या उद्योगपतीनं उजनी डॅम विकत घेऊन टाकलं तर आपल्याला पाणी कितीला मिळू शकेल का? दॅट इज द नॅचरल रिसोर्स. आपल्याकडं एक एक व्यक्ती असे आहेत की ते 4 डॅम विकत घेतील इतकी त्यांच्याकडे संपत्ती आहे, पण ते घेऊ शकत नाहीत कारण घटनेमध्ये तशी तरतूद आहे.
तर तुम्हाला एक उदाहरण सांगितलंय हे, देअर इज ऑलवेज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन सोशल इंटरेस्ट अँड प्रायव्हेट इंटरेस्ट. प्रायव्हेट इंटरेस्ट म्हणजे उदाहरणार्थ माझी शेती आहे, तिथून एक रस्ता टाकायचं सरकारनं ठरवलं म्हणून माझी शेती अक्वायर करायला लागले, तर माझा वैयक्तिक इंटरेस्ट एफेक्ट व्हायला लागला. आय विल चॅलेंज दॅट. माझ्या प्रॉपर्टीमधूनच का? सरकार म्हणेल की रस्ता केला तर कोट्यवधी लोकांना येण्या जाण्याची सोय होते, त्यामुळे एकट्याचा इंटरेस्टसाठी समाजाचं नुकसान का? म्हणजेच देअर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन प्रायव्हेट इंटरेस्ट अँड सोशल इंटरेस्ट, अँड इट इज द कोर्ट टू हार्मोनाइज धिस इंटरेस्ट. या दोन इंटरेस्टमध्ये बॅलन्स साधण्याचं काम ही न्यायव्यवस्था करत असते. आणि म्हणून न्यायव्यवस्थेनं काय म्हटलेलं आहे की यू कॅन अक्वायर द लँड बट आफ्टर गिव्हिंग कॉम्पेन्सेशन टू द इंडिव्हिज्युअल. ज्याची शेती तुम्ही घेता त्याला कॉम्पेन्सेशन द्या. पुन्हा मग सुप्रीम कोर्टापर्यंत मुद्दे गेले की हाऊ मच दी कॉम्पेन्सेशन, किती द्यायचं? दॅट कॉम्पेन्सेशन मस्ट बी ॲडिक्वेट कॉम्पेन्सेशन, पुरेसं नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडं लँड ॲक्विजिशन रेफरन्सच्या केसेस वगैरे आल्या. मी ओघात सांगतोय की आपल्याला जेव्हा एखादा निबंध फेस करायचा आहे तेव्हा घटनात्मक त्याला स्वरूप कसं द्यायचं आपल्या निबंधाला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा कुठं वापर करायचा, फंडामेंटल राईटचा वापर कुठं करायचा, हा कायदा कशासाठी आला, महिलांसाठी आला असेल तर महिलांचे राईट कसे प्रोटेक्ट करायचे, चिल्ड्रेनसाठी असेल तर चिल्ड्रेनचे राईट कसे करायचे, लेबरचा आला तर लेबरचा हे कायद्याचा बेस कुठला आहे, ह्याच्या खोलामध्ये जा. आणि अनएक्सपेक्टेड कुठलाही निबंध आला तर त्याला तुम्ही घटनात्मक त्याला रूप द्या, घटनेच्या तरतुदीचा रूप द्या त्याला. आणि तुमची चर्चा ही आपण एक लक्षात घ्यायचं की आपण कायद्याचे विद्यार्थी म्हणून निबंधाला सामोरे जातोय. सामान्य आपलं कुठंतरी गप्पा मारल्यासारखं लिहून मार्क पडणार नाहीत. त्यामध्ये आपण कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिकल थिंकिंगनं निबंध लिहिला तरी मार्क 0 पडतील. कुठल्याही एका बाजूचा विचार करायचा नाही. ज्युडिशियरी इज इंडिपेंडंट ज्युडिशियरी. आपल्या मनावर कुठल्या तरी एखाद्या पक्षाचं हे आलेलं आहे, ह्याच्यावर काहीतरी प्रभाव आहे असं परीक्षकाला वाटलं नाही पाहिजे. असं काही नाही की आपण कुठल्या तरी पक्षाचं मत घेतलं तपासणारा पण असला की तो आपल्याला मत देईल, नाही. डोंट डू दॅट. आपण इंडिपेंडंटली विचार करायचा, घटनेचा त्याला कसा पाठिंबा आहे आपल्या विचाराला हे द्यायचं. आणि जर त्यांनी तुम्हाला क्रिटिकल अप्रायझल विचारलं तरच क्रिटिक्स करायच्या, विनाकारण क्रिटिकल अप्रायझल करायचं नाही. जर सजेशन मागितले असले तरच सजेशन करायचं. तुम्हाला फायनल ओपिनियन तुमचं काय आहे ते तुम्हाला कन्क्लूड करावं लागेल. तर निबंध कुठल्या स्वरूपाचा आहे त्याचं स्वरूप जाणून घ्या. तो जर सोशल वेलफेअर लेजिस्लेशन असेल तर आपल्या घटनेच्या प्रिएम्बलमध्ये त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की द सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, रिपब्लिक ह्या शब्दांचा आधार घेऊन त्याला इफेक्ट देण्याकरता शासनानं हा कायदा केलेला आहे. त्या कायद्यातल्या तरतुदींचा असा असा फायदा या घटकाला होणार आहे आणि त्याची जी काही तुम्हाला माहिती असेल ती त्या कायद्यासंबंधीची आहे. एसी रायटिंगबद्दल जास्त काही चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. तुमची तिथं विचार क्षमता किती आहे, तुमचं वाचन किती आहे, अवांतर काही वाचता का नाही याची चर्चा त्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे भासलं पाहिजे तपासणाऱ्याला की हा केवळ कायद्याचीच नाही तर काही अनेक पुस्तकं हा माणूस वाचतोय हे भासलं पाहिजे. आणि मग त्याला घटनेची थोडीशी जर तुम्हाला टच असेल तर तुम्ही निबंधाला अगदी पॉझिटिव्हली सामोरे जाल. आता अँटी डिफेक्शनबद्दल मी म्हणलं तुम्हाला येऊ शकतंय किंवा ह्या नवीन 3 कायद्याबद्दल येऊ शकेल किंवा अनअपेक्षितली कुठल्याही अनएक्सपेक्टेडली पोक्सोवर येऊ शकेल, कुठल्याही तुमच्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दल येऊ शकेल. तर काही तरतुदी तुमच्या परफेक्ट करा आणि त्याला घटनेचा बेस लावा आणि तुमचा निबंध चांगल्या व्यवस्थित प्रकारे तुम्ही अटेम्प्ट करा. व्हिडिओ सबस्क्राईब केला तर तुम्हाला वेळोवेळी मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला आपोआप मेसेज येतील की व्हिडिओ आलेला आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.